नमस्कार सर्वांना, आणखी एकदा हॅपी न्यू इयर. तर रिसेंटमध्ये माझा होता डे ऑफ आणि डे ऑफला मी जेवणामध्ये खूप काही बनवलं होतं. बट मेन मी बनवती वालाची शेंगाची भाजी. म्हटलं तुमच्याशी रेसिपी शेअर करूया. हो, मला माहिती आहे भाजी साधी आहे आणि सर्वांना बनवता येते, पण थोडी वेगळी बनवली होती. म्हटलं चला तुमच्याशी शेअर करूया. त्याआधी डे ऑफ होता, तर घरातली कामं आवरली आणि त्यानंतर स्वयंपाकाला लागले. थोडं लेटच झालं होतं आणि डे ऑफला तर आणखी लेट होतं. बट ओके यार, त्या दिवशी रिलॅक्सला एवढं तर जमतं. त्यानंतर आपण आपल्या भाजीकडे वळूया. तर मी आधी ज्या वालाच्या शेंगा आहेत त्या स्वच्छ धुवून घेतल्या. त्यानंतर एक वाटण बनवलं होतं. त्यामध्ये हिरवी मिरची, खोबरं आणि लसणाचं वाटण बनवलं. त्यानंतर कढईमध्ये तेल, त्यामध्ये हिंग, मोहरी, जिरे घालून घेतलं आणि आपण जे हिरवी मिरचीचं वाटण बनवलं ते त्यामध्ये घातलं. थोडीशी हळद घेतली, वालाच्या शेंगा घालून घेतल्या, छान परतू दिल्या. त्यानंतर मीठ घातलं आणि एक वाफ काढली. एक वाफ काढल्यानंतर त्यामध्ये मी लाल मिरची आणि धना पावडर थोडीशी घालून घेतली आणि 2 ते 3 चमचे शेंगदाण्याचं कूट घातलं, छान परतू दिलं आणि एक अर्धा कप मी पाणी घातलं होतं आणि भाजी शिजवून दिली. अशी ही वालाची भाजी इन्स्टंटमध्ये बनवली गेली होती. तुम्ही पण नक्की बनवा. अशा पद्धतीने बनवली नसेल तर. त्यानंतर मी नाश्ता केला, लेटच झालं होतं आणि मग संध्याकाळी इव्हिनिंगला मी बनवत ताकातली मिरची, ज्याची रेसिपी मी रिसेंटमध्ये शेअर केली आहे. जाऊन बघा, बनवा. आणि संध्याकाळी जेवणामध्ये छान असं भरपूर काही होतं. मी जेवण केलं आणि माझा असा रिलॅक्सली माझा डे ऑफ गेला. तर आणखी माझे चॅनलला सबस्क्राईब केलं असेल तर सबस्क्राईब करा आणि माझे ब्लॉग बघत राहा. खूप सारी काळजी घ्या. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.